पंढरपूर शहर पोलिसांनी आषाढी वारीच्या अनुषंगानं 1,42,000ची अवैध दारू, एक कार आणि 2 मोटारसायकली असा एकूण 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीच्या अनुषंगानं पंढरपूर शहर पोलिसांनी छापा टाकला असून एक ह्युंदाई कंपनीची कार MH13 EC 6908, एक युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल, एक स्कूटी अशा 3 वाहनांमधून अवैधरित्या दारूचे बॉक्स घेऊन जात असताना पंढरपूर शहर पोलिसांनी सापळा लावून एकूण 42 बॉक्स दारू, त्यामध्ये देशी विदेशी कंपन्यांची एकूण किंमत रुपये 1,42,000 रुपयांचा अवैध दारू साठा, एक कार, 2 मोटारसायकली असा एकूण 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असून या कारवाईमध्ये 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डंगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोंगे, लोंढे, सुजित उबाळे, शहाजी मंडले, ठाकर काझी, नवले, रंगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राऊत, लोंढे, भांडवड यांच्या पथकानं बजावली। याच्यामध्ये एकूण 1,42,000 रुपयाची दारू या 2 कारवायांमध्ये जप्त केलेली आहे। एक कारवाई त्यामधील इसबावी परिसरात जे मलपे चौक आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये 20 बॉक्सेस टँगो कंपनीच्या बॉटल्स आढळून आल्या, त्यामध्ये 4 आरोपी केलेले आहेत। त्याचबरोबर आज एक 4 व्हीलर वाहन आणि 2 दुचाकी वाहन यांना गराडा घालून ट्रॅप लावून त्यांच्यातून दारू जप्त करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 3 आरोपी आहेत। असे एकूण 7 आरोपी आणि एकूण जवळपास 11,40,000 रुपयाचा मुद्देमाल या 2 कारवाईमधून जप्त करण्यात आलेला आहे। येत्या आता एक आषाढी एकादशीच्या कालावधीमध्ये अवैध धंद्यांवरती आळा घालण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। माऊली पथक हे आमच्या पंढरपूर उपविभागाचं पथक आहे, ज्यामध्ये कुठल्याही अशा अवैध धंद्यांची माहिती मिळताच ताबडतोब त्यावरती कारवाई करून ह्या अशा वारी कालावधीत भाविकांना व जे इथे वारकरी येतात त्यांना कुठलाही त्रास न होण्यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत आणि तशाच कारवाया पुढे सुद्धा चालू राहणार आहेत।